आज धारूर तालुक्यातील एक राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भर घेतलेले तथा राजकीय माध्यमातून या बीड जिल्ह्याच्या पटलावर आदर्श चेहरा म्हणून धारूर पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुनरावजी तिडके साहेब यांचा जन्मदिन असल्यामुळे त्यांना पुढे आयुष्य सुख समाधान आणि भरभराटीचे जाऊ म्हणून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. कारण ते तत्कालीन सभापती असताना शाश्वत पंचायत समिती धारूरच्या माध्यमातून या तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायतचा दर्जा सुधारलेला असून त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेले असल्यामुळे हे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आहे. लोकनेते मुंडे साहेबाच्या तालमीत घडलेले बाळकडू घेऊन म्हणजे तालमीत घडलेले सन्माननीय अर्जुनजी तिडके यांचा आज जन्मदिन. साहेब काय सांगताय, आपण राजकीय पटलावर या धारूर तालुक्याच्या धर्तीवर आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित आहेत आणि आपण सभापती असताना शाश्वत पंचायत समिती केले धारूरच्या माध्यमातून या तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायती भक्कम केलेल्या आहेत, त्याबद्दल काय सांगताय? आज माझा जन्मदिवस आहे. सर्व मित्र कंपनी असेल, माझे सरपंच, विद्यमान सरपंच असतील, सर्वजण आणि सर्वांसाठी अवरात्र म्हणजे जे काय कोणी फोन करील त्या माणसावर जाण्याची माझी पहिल्यापासून राजकारणात भावना होती आणि आजही इथून पुढेही प्रत्येकाला असंच माझं जे पाठीमागलं काम आहे त्याच पद्धतीने मी इथून पुढेही काम करीन एवढं तुम्ही सांगू शकतो माझ्या जन्मदिनानिमित्त. साहेब, एक राजकीय प्रश्न आहे. आपण लोकनेते मुंडे साहेब यांच्या घराण्याचे निष्ठावंत होतात आणि या राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे साहेब यांचे अत्यंत विश्वास होतात. कारण पक्षप्रवेश करता वेळेस सुद्धा जवळपास 14 मिनिटे ताईने आपली विनंती केली, परंतु आपण राजेभाऊजी अण्णा मुंडे यांच्याबरोबर जाऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या धारूर तालुक्यातील जे आपल्याला मानतात ते तर आपल्या बाजूला गेलेत असं आपल्याला वाटत नाही ना? मला आजही माझ्या जे सोबत होते पहिले ते आजही माझ्यासोबत आहेत. मी मुंडे साहेबाच्या घराण्याला अनेकही सोडलेलं नाही. कारण राजकारण वेगळं असेल, पण जे मुंडे साहेबाच्या घराण्याजवळ जाण्याची परिस्थिती आणि जवळ होतो काही मधील भडव्यांनी हे आमचं उद्धट आणल्यामुळं मी आज पक्षप्रवेश काल मागच्या 7 महिन्यापूर्वी केलेला आहे. आणि मी ज्या दिवशी ताईसाहेबांची हाक येईल त्या दिवशी मी ताईसाहेबासोबतच आहे. पण जे काय असे भडवे लोक आहेत इटलाच्या पायथ्याशी बसलेले, ते भडवे लोक जोपर्यंत ताईसोबत आहेत तोपर्यंत मी ताईसोबत नाही. पण ज्या दिवशी ताईवर वेळ येईल त्या दिवशी मी अर्ध्या रातचाही ताईसोबत जायला तयार आहे. सभापती साहेब, शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा आपला जन्मदिन आहे. धारूर तालुक्यामध्ये राजकीय आणि सामाजिक काम करीत असताना आपण कोणत्याही पदावर नाही आहेत, परंतु आपल्याला जे पदाधिकारी आहेत त्यांच्यापेक्षा मोठा सन्मान मिळतोय. कारण पहिल्या पंक्तीतील एक धारूर तालुक्यातील नेते म्हणून आपली ख्याती आहे. कोणतेही पद नसताना एवढी प्रतिष्ठा आपल्याला लाभण्यामागे यामागील उद्दिष्ट काय? यामागे जनतेचं प्रेम. प्रत्येक गावातला सरपंच असेल, उपसरपंच असेल, सोसायटीचे चेअरमन असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल अथवा मतदार पण असेल, या सर्वांच्या सह्याने आणि सर्वांच्या उपकारामुळं आज एवढं माझं नाव होत आहे. सदरील माजी सभापती अर्जुनरावजी तिडके यांचा जन्मदिन असल्यामुळे त्यांनी लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून दिलखुलास गप्पा मारलेल्या असल्यामुळे चला तर मग साहेबांना पुढील आयुष्य सुख समाधानी भरभराटीचे जावो, राजकीय सामाजिक दृष्ट्या उत्तुंग भरारी घेऊन त्यांना सर्वोच्च पदी विराजमान होवं अशी प्रक्रिया लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून आज जन्मदिन साजरा होत असलेले श्रीमान अर्जुनरावजी तिडके माजी पंचायत समिती सभापती धारूर यांना देण्यात येत आहेत. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह देवकऱ्याच बीड.